नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, टेट 2025ची एक्झाम पूर्ण झाली आहे। पवित्र पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा कंप्लीट झालं आहे आणि आता सगळेच एकाच गोष्टीची वाट पाहत आहेत, प्रिफरन्स फॉर्म कधी येणार। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मराठी मीडियमसाठी किती जागा येणार। मित्रांनो, सध्या प्रत्येकाच्या मनात टेन्शन आहे, कारण करिअरचा हा एक क्रुशियल पॉईंट आहे। कोणी म्हणतं जागा खूप येणार आहेत, कोणी म्हणतं यावेळी जागा कमी आहेत। पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ॲक्च्युअल ट्रेंड, करंट ग्राउंड रिॲलिटी आणि एक रिअलिस्टिक अंदाज सांगणार आहे, ज्यामुळे तुम्हाला क्लिअर आयडिया येईल 2026मध्ये मराठी मीडियमसाठी किती जागा एक्सपेक्ट करू शकतो। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे जी तुमच्या सिलेक्शनसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, आता आपण सगळ्यात महत्त्वाचा भाग समजून घेऊया आणि तो म्हणजे प्रिव्हियस ट्रेंड आणि करंट सिच्युएशन। सगळ्यात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, टेट 2025ची एक्झाम ऑलरेडी कंप्लीट झाली आहे आणि पवित्र पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा पूर्ण झालं आहे। म्हणजे काय, आता प्रोसेस अगदी फायनल स्टेजमध्ये पोहोचली आहे। आता सरकारकडे एक्झॅक्ट डेटा अवेलेबल आहे, किती कॅन्डिडेट्स इलिजिबल आहेत आणि किती ॲक्च्युअल वॅकन्सी सिस्टीममध्ये आहेत। मित्रांनो, आधीच्या भरतीकडे जर आपण नीट पाहिलं तर मराठी मीडियमसाठी नेहमीच कम्पॅरेटिव्हली जास्त जागा आलेल्या आहेत। कारण एक सिंपल रिझन आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी मीडियम स्कूल्स अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत, एस्पेशली रुरल आणि सेमी अर्बन एरियाजमध्ये, आणि त्यामुळेच मराठी मीडियम टीचरची डिमांड अजूनही कायम आहे। पण इथेच एक मोठा ट्विस्ट आहे जो खूप कमी लोकांना समजतो। काही भागांमध्ये स्टुडंट स्ट्रेंथ कमी होत चालली आहे, तर काही शाळांमध्ये टीचर्स सरप्लस झाले आहेत। म्हणजे काय होत आहे, एका ठिकाणी वॅकन्सीज आहेत तर दुसऱ्या ठिकाणी ऑलरेडी टीचर्स जास्त आहेत। म्हणूनच यावेळी रिक्रुटमेंट एकदम रॅन्डम किंवा ह्यूज नंबरमध्ये होणार नाही, तर एकदम कॅल्क्युलेटेड आणि बॅलन्स पद्धतीने होणार आहे। आणखी एक इम्पॉर्टंट पॉईंट, सरकार आता डेटाबेस डायरेक्शन घेत आहेत, जिथे गरज आहे तिथेच जागा भरल्या जाणार आणि अननेसेसरी रिक्रुटमेंट टाळली जाणार। म्हणूनच मित्रांनो, यावेळी खूप मोठ्या जागा येणार किंवा खूप कमी येणार अशा एक्स्ट्रीम गोष्टींवर विश्वास ठेवू नका। रिॲलिटी काय आहे, मराठी मीडियमसाठी डिमांड अजूनही जास्त आहे, पण ती आता स्मार्ट आणि नीट बेस झाली आहे आणि हाच फॅक्टर 2026च्या वॅकन्सीजवर डायरेक्ट इम्पॅक्ट करणार आहे। चला मित्रांनो, आता येतो सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांनी वाट पाहिलेला प्रश्न, 2026मध्ये मराठी मीडियमसाठी नक्की किती जागा येऊ शकतात। हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर याचं उत्तर खूप जणांची प्रिपरेशन, कॉन्फिडन्स आणि एक्सपेक्टेशन डिपेंड आहे। पण मी तुम्हाला एकदम क्लिअर सांगतो, मी इथे कुठलाही रॅन्डम नंबर देणार नाही किंवा तुम्हाला खुश करण्यासाठी मोठे मोठे आकडे देणार नाही। मी जे सांगणार आहे ते प्रिव्हियस ट्रेंड, करंट डेटा आणि ॲक्च्युअल ग्राउंड रिॲलिटी यांच्या आधारावर सांगणार आहे। मित्रांनो, आता सगळे फॅक्टर्स कन्सिडर केल्यावर एक रिअलिस्टिक आणि प्रॅक्टिकल अंदाज असा येतो की 2026मध्ये मराठी मीडियमसाठी अंदाजे 15,000 ते 22,000 जागा येऊ शकतात। हो, 15 ते 22,000। आता तुम्ही म्हणाल, हा रेंज कसा काढला? चला तेही समजून सांगतो। दरवर्षी होणाऱ्या रिटायरमेंट्स, आधीपासून पेंडिंग असलेल्या वॅकन्सीज, बॅकलॉग पोस्ट आणि काही नवीन अप्रूव्हल्स, हे सगळं एकत्र केल्यावर हा नंबर तयार होतो। पण हा एक्झॅक्ट फिगर नाही आहे। फायनल फिगर गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल नोटिफिकेशनमध्येच येणार आहे। म्हणूनच या नंबरला एक डायरेक्शन म्हणून घ्या, तर गॅरंटी म्हणून नाही। आणखी एक महत्त्वाची गोष्ट, जर तुम्ही असा विचार करत असाल की इतक्या जागा आहेत म्हणजे सिलेक्शन इझी होईल, तर तिथेच तुम्ही चूक करत आहात। कारण जागा जरी 15 ते 22,000 असल्या तरी कॉम्पिटिशन त्यापेक्षा खूप जास्त आहे। म्हणूनच फोकस नंबरवर न ठेवता तुमच्या मार्क्सवर ठेवा, कारण शेवटी सिलेक्शन नंबरवर नाही तर मेरिटवर होणार आहे। मित्रांनो, जागा 15 ते 22,000 असू शकतात, पण कॅन्डिडेट त्याच्या कितीतरी पट आहेत। म्हणजेच लढाई जागांशी नाही तर लढाई मेरिटशी आहे। आणि शेवटी सिलेक्शन कुणाचं होणार? ज्यांची तयारी स्ट्रॉंग आहे, ज्यांची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे आणि ज्यांचा मेरिट हाय आहे। म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, फोकस नंबरवर नको तर फोकस तुमच्या परफॉर्मन्सवर ठेवा। कारण शेवटी सिलेक्शन हा नंबरवर ठरत नाही, तर सिलेक्शन तुमच्या मेरिटवर ठरवतो। चला मित्रांनो, आता आपण बोलणार आहोत त्या गोष्टींबद्दल जी कदाचित तुम्हाला थोडी अनकम्फर्टेबल वाटेल, पण ती समजून घेणं खूप गरजेचं आहे। मित्रांनो, आतापर्यंत आपण जागांबद्दल बोललो, नंबर्स बघितले, अंदाज समजून घेतले, पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा,
फक्त जागा असणे पुरेसे आहे का? तर उत्तर आहे नाही. कारण खरी लढाई इथून सुरू होते. टेट 2025मध्ये किती कॅन्डिडेट बसले होते, किती जण क्वालिफाय झाले आहेत, याचा जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला लगेच समजेल की कॉम्पिटिशन किती मॅसिव्ह आहे. आज सिच्युएशन अशी आहे, डी-एड आणि बी-एड कंप्लीट केलेले हजारो कॅन्डिडेट्स रेडी आहेत. टेट क्वालिफाईड कॅन्डिडेट्स मोठ्या प्रमाणात आहेत आणि प्रत्येकजण सिलेक्शनसाठी फुल प्रिपेअर्ड आहे. म्हणजे काय? प्रत्येक जागेसाठी मल्टिपल कॅन्डिडेट्स कॉम्पीट करत आहेत आणि म्हणूनच फक्त मी पास झालो आहे इतक्यावर काही होणार नाही. फक्त माझा स्कोअर ठीक आहे इतकं पुरेसं नाही. आजच्या डेटला ॲव्हरेज प्रिपरेशन चालणार नाही, ॲव्हरेज स्कोअर चालणार नाही. जर तुम्हाला सिलेक्शन हवं असेल तर तुम्हाला ॲव्हरेजपेक्षा वर जावंच लागेल. कारण रिॲलिटी खूप सिंपल आहे. ज्यांचा मेरिट जास्त त्यांचं सिलेक्शन, बाकी सगळे वेटिंगमध्ये. आणि इथेच बरेच कॅन्डिडेट चूक करतात. ते नंबर बघून रिलॅक्स होतात, इतक्या जागा आहेत, होईल सिलेक्शन, असा ओव्हर कॉन्फिडन्स येतो. पण खरं काय आहे? कॉम्पिटिशन हा सायलेंट असतो पण खूप डेंजरस असतो. तो दिसत नाही पण रिझल्टमध्ये जाणवतो. म्हणूनच मित्रांनो, आजपासून माइंडसेट चेंज करा. तुम्ही इतर कॅन्डिडेटसोबत कॉम्पीट करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एफर्ट टाकावाच लागेल. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, सिलेक्शन हा लकवर नाही, तर सिलेक्शन हा कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कुठे उभे आहात यावर ठरतो. आणि जर तुम्हाला पुढे जायचं असेल तर तुम्हाला क्राऊडपेक्षा वेगळं परफॉर्म करावंच लागेल. चला मित्रांनो, आता सगळ्या महत्त्वाच्या भागाकडे येऊया आणि तो म्हणजे स्ट्रॅटेजी. कारण शेवटी माहिती सगळ्यांकडे असते पण सिलेक्शन फक्त त्यांचं होतं ज्यांच्याकडे राईट स्ट्रॅटेजी असते. मित्रांनो, आता सिच्युएशन काय आहे? टेट 2025 कंप्लीट झाला आहे, पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशनसुद्धा झालं आहे आणि आता आपण सगळे प्रेफरन्स फॉर्मची वाट पाहत आहेत. म्हणजेच हा तुमचा सिलेक्शनचा लास्ट आणि मोस्ट क्रुशियल टास्क आहे. आणि इथे जर तुम्ही चूक केली तर चांगला स्कोअर असूनही सिलेक्शन हातातून जाऊ शकतं. म्हणूनच आता रॅन्डम डिसिजन घेऊ नका, एकदम स्मार्ट आणि प्लॅन्ड अप्रोच ठेवा. सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजी म्हणजे प्रिफरन्स फॉर्म येण्याची वाट बघू नका. आतापासूनच तुमची ते प्लॅनिंग सुरू करा. कोणते डिस्ट्रिक्ट निवडायचे, रुरल घ्यायचं की अर्बन, सेफ ऑप्शन कोणते आणि ड्रीम ऑप्शन कोणते, हे सगळे आधीच क्लिअर ठेवा. दुसरी इम्पॉर्टंट स्ट्रॅटेजी म्हणजे सेफ प्लस रिस्की प्लस ड्रीम असं कॉम्बिनेशन तयार करा. म्हणजे काही डिस्ट्रिक्ट असे ठेवा जिथे तुमचा चान्स जास्त आहे, काही मॉडरेट ठेवा आणि 1-2 ड्रीम डिस्ट्रिक्ट ठेवा. यामुळे तुमचं सिलेक्शन प्रोबॅबिलिटी वाढते. तिसरी स्ट्रॅटेजी म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स टाळा. जर तुम्हाला वाटत असेल माझा स्कोअर चांगला आहे, मला कुठेही मिळेल, तर हीच सगळ्यात मोठी रिस्क आहे. कारण मेरिट लिस्ट अनप्रिडिक्टेबल असते आणि कट ऑफ कधीही चेंज होऊ शकतो. चौथी आणि सगळ्यात पॉवरफुल स्ट्रॅटेजी म्हणजे ग्राउंड रिॲलिटी समजून डिसिजन घ्या. जिथे वॅकन्सीज जास्त आहेत तिथे फोकस करा, जिथे कॉम्पिटिशन कमी आहे ते ॲनालाइज करा आणि ब्लाइंडली पॉप्युलर डिस्ट्रिक्ट निवडू नका. मित्रांनो, लक्षात ठेवा, सिलेक्शन हा फक्त मार्क्सवर होत नाही, तर सिलेक्शन हा स्मार्ट डिसिजनवरही डिपेंड असतो. म्हणून आजपासूनच तुमची स्ट्रॅटेजी क्लिअर करा, प्लॅनिंग सुरू करा आणि एक स्टेप पुढे राहा. कारण शेवटी जिंकतो तोच जो शेवटच्या टप्प्यात स्मार्ट ठरतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम क्लिअर आणि प्रॅक्टिकल पद्धतीने सगळं समजून घेतलं. टेट 2025 नंतरची करंट सिच्युएशन काय आहे, मराठी मीडियमसाठी वॅकन्सीजचा रिअलिस्टिक अंदाज काय असू शकतो, कॉम्पिटिशन किती स्ट्रॉंग आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणती स्ट्रॅटेजी वापरायला हवी. म्हणजेच आता पिक्चर एकदम क्लिअर आहे. जागा येणार आहेत पण लिमिटेड आहेत, कॉम्पिटिशन खूप हाय आहे आणि सिलेक्शन मिळवण्यासाठी तुम्हाला स्मार्ट आणि कन्सिस्टंट एफर्ट द्यावंच लागणार आहे. मित्रांनो, आज एक गोष्ट मनात ठेवा, मी ट्राय करतो असे म्हणणारे खूप आहेत, पण मी सिलेक्शन घेणारच असा माइंडसेट ठेवणारे खूप कमी आहे. आणि शेवटी सिलेक्शन कोणाचं होतं? ज्यांचा फोकस क्लिअर आहे, ज्यांची स्ट्रॅटेजी स्ट्रॉंग आहे आणि जो शेवटपर्यंत कन्सिस्टन्सी ठेवतो. म्हणून आजपासूनच डिसाईड करा, तुम्ही फक्त प्रिपरेशन करणार आहात की खरंच सिलेक्शन घेणार आहात. जर तुम्हाला अशाच क्लिअर अपडेट्स, पवित्र पोर्टल गायडन्स, प्रिफरन्स फिलिंग स्ट्रॅटेजी, कट ऑफ ॲनालिसिस हे सगळं रेग्युलर हवं असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुमचा टार्गेट डिस्ट्रिक्ट कोणता आहे आणि तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कोणतं टॉपिकवर पाहिजे. आणि जर या व्यतिरिक्त जर आणखी काही क्वेश्चन असतील तर ते नक्की विचारा, कारण मी तुमचे प्रत्येक कमेंट मी पर्सनली वाचतो. चला मित्रांनो, मेहनत चालू ठेवा, फोकस मेंटेन ठेवा आणि लवकरच तुमचं सिलेक्शन झालेलं आपण सेलिब्रेट करू. धन्यवाद.